आणखी एक मोठी बातमी आहे। फरार आरोपी गोट्या गित्तेचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांना धमकी देण्यात आली आहे। मी वाल्मिक कराडचा कार्यकर्ता आहे। जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनावणे आणि अंजली दमानिया यांनी खोटे आरोप करू नयेत अशी धमकी। अशी धमकी त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संशयित म्हणून गोट्या गित्तेचं नाव घेतलं। तर फरार असलेला आरोपी गोट्या गित्तेचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यानं जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे। त्याचसोबत बजरंग सोनावणे, अंजली दमानिया यांची देखील नावं घेतली आहेत आणि त्यांनी खोटे आरोप करू नयेत अशी धमकी गोट्या गित्तेनं दिली। अरे बाबा, माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर। आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंजाऱ्याचे, मला तर मी वंजाऱ्यातून यांची लाज वाटते मला यांची, की ते म्हणतात की मी मुखवटा चोरला कुठला तरी मंदिरचा। अरे त्याचा नंबर हे असेल, माझ्यावरती केस दाखल झालेले असेल ना, ते तुम्ही हे करा ना माझ्यावर। आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर बसलो, इतके गुन्हे माझ्यावर हे करायले, ते आपले गुन्हे दाखल आहेत, जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल, पण विनाकारण हे दरोडे, चोरी, पुन्हा हे ह्याला खंडणीचा हे करतोय, त्याला वाल्मिक अण्णा कराड कोण हे यांचा राईट हँड आहे। अरे बाबा, तुम्ही असं बिनबुड आरोप करू नका। तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना न्यूजला, आणि तुमच्या त्याचे ते नंबर असतात, आपलं केस नंबर असतात ते बघा, माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही, आणि तुम्ही असे फुकट आरोप हे ते करू नका। तर आमचे प्रतिनिधी बीडमधनं सुरेश जाधव आपल्या सोबत आहे। सुरेश, एका फरार आरोपीचा अशा प्रकारे व्हिडिओ समोर येतो, बीडमध्ये नेमकं चाललंय काय हा देखील प्रश्न आहेच, आणि थेट नेत्यांनाच त्यानं धमकी दिली आहे। गोट्या गित्तेवरती 18 गुन्हे दाखल आहेत। लातूर, बीड आणि पुणे या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावरती मोक्का देखील दाखल झालेला आहे। मोक्क्यामध्ये पोलिसांना तो पाहिजे असलेला, वॉन्टेड असलेला आरोपी आहे आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ ज्यावेळेस आता पोलीस प्रशासन त्याचबरोबर इतर लोकांशी चर्चा केली असता हा 3 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ असल्याचं देखील सांगितलं जाते। मात्र आता तो समाज माध्यमावरती व्हायरल झालेला आहे। ज्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडसह इतर जण जे सभा घेत होते, त्या सभेच्या माध्यमातून जे आरोप प्रत्यारोप केले जात होते, अंजली दमानिया बोलत होते, त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे। 9 मिनिटाचा व्हिडिओ आहे। मात्र यामध्ये जो गोट्या गित्तो सांगत असताना जितेंद्र आव्हाडला अरेतुरीची भाषा देखील बोलली जाते आणि विशेष म्हणजे हे बोलत असताना महागात पडेल अशी देखील धमकी दिली जाते। तर दुसरीकडे वाल्मिक कराड हे आमचं दैवत आहे, त्यांना बदनाम करू नका, धनंजय मुंडेंना बदनाम करू नका, अशा पद्धतीचं देखील वक्तव्य या माध्यमातून केलं जाते। मात्र एकंदरीत जर बघितलं तर गोट्या गित्तेच्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा संशय देखील व्यक्त केला आहे। तर बापू आंधळे हत्या प्रकरणात देखील अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले की गोट्या गित्ते हा सराईत गुन्हेगार आहे, त्यानेच हे सगळे प्रकरण घडवून आणलेले आहेत, अशा देखील दावा केला जातोय। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस त्याच्यासाठी शोधासाठी अनेक पथकं देखील रवाना करण्यात आलेले आहेत। आज महादेव मुंडे हत्या प्रकरणाची जी SIT आहे ती बीडमध्ये दाखल होणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने ती देखील याचा आढावा घेणार आहे। मात्र गोट्या गित्ते एवढ्या दिवसापासून पोलिसांना का सापडत नाही असा देखील यामध्ये खूप मोठा सवाल उत्पन्न होतोय। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर 21 महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती, निगरूण पद्धतीने हत्या करण्यात आली होती। त्या प्रकरणातले आरोपी, संशयित आरोपी म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही जणांची नावे देखील दिलेली आहेत। मात्र या प्रकरणामध्ये अद्यापर्यंत अटक केली गेली नाही। मग ज्या पद्धतीने हा व्हिडिओ समोर आला आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड असतील, सुरेश धस असतील यांना धमकी दिली, म्हणजे एवढी मोठी बदल जाते की एखाद्या लोकप्रतिनिधीला, एखाद्या राज्य लेवलच्या नेत्याला देखील धमकी देण्यापर्यंत हे जात असतील तर हे अत्यंत धक्कादायक आहे। रेल्वे पटरीवरती बसून हा 9 मिनिटाचा व्हिडिओ दिलेला आहे, त्यामधून वारंवार बोलत असताना संदीप क्षीरसागरासह बजरंग सोनवणे, सुरेश धस यांच्यावरती देखील निशाणा साधताना दिसतोय। तर जितेंद्र आव्हाड तू वंजारा समाजाचा आहेस का नाही यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी जितेंद्र आव्हाड तुम्हाला हे महागात पडेल अशा पद्धतीची धमकी दिली। त्यामुळे आता नेमकं या गोट्या गित्त्यांचा एवढा फरार असलेला आरोपी, सराईत असलेला आरोपी याच्या हुसक्या कधी आवळल्या जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं ज्या गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामधले जे आरोपी आहेत ते स्वतः अशा पद्धतीचा व्हिडिओ समोर टाकतायत। त्यामुळे मात्र खूप मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। पोलीस तपास करतायत, तो कशा पद्धतीने करतायत आणि हा व्हिडिओ पाठवणाऱ्या गोट्या गित्त्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। बरोबर आहे सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी गोट्या गित्तेवरनं सरकारवरती निशाणा साधलाय। गोट्या गित्तेचं लोकेशन मी पोलिसांना पाठवलं होतं तरी आजपर्यंत गित्तेला अटक झालेली नाही असा दावा दमानियांनी केलाय।
कराडला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं तेव्हा पोलिसांच्या गाडीत गोट्या गित्ते पुढे बसला होता असंही दमानी यांनी सांगितलं. महादेव मुंडे प्रकरण सुद्धा संतोष देशमुखांच्या पद्धतीनं तडीस लागेल असं वाटतंय का? तडीस लागलं पाहिजे अशी आशा नक्कीच आहे. पण कसं आहे की आत्ताच्या घटकेला मी ना जे कराड विरुद्ध 20 FIR आहेत आणि त्याच्या सगळ्या FIRची कॉपी मी आधी काढली. मग प्रत्येक कोर्ट्समध्ये जाऊन त्या आत्ताचं त्याचं स्टेटस काय आहे हे जेव्हा चेक केलं त्याच्यापैकी फक्त एक FIR आता चालू आहे. बाकी सगळे अनकॉन्टेस्टेड डिसमिस्ड हे जेव्हा वाचते ना तेव्हा खरंच राग येतो. म्हणजे कित्येक वर्ष एक तर त्यांच्या विरुद्ध कोणी FIR घेत नाहीत. जी कोणी काळी झालेले FIR असतील जेव्हा त्यांची ताकद तेवढी नसेल म्हणजे धनंजय मुंडेंबरोबर त्यांची ताकद वाढल्यानंतरचं त्याच्यानंतर तर काही FIR झालेच नाहीत. जुने जे FIR झाले आहेत त्याच्यावर चार्जशीट होत नाही. तिथे इतका गोंधळ म्हणजे तिथले आता आपण महादेव मुंडेंचं प्रकरण घेऊया. महादेव मुंडेंच्या प्रकरणात गोट्या गित्ते नावाचं एक माणसाचं नाव येतंय. तुम्हाला सगळ्यांना जर आठवत असेल तर 28 डिसेंबरपासनं या गोट्या गीतेचं नाव मी सतत घेतेय की तिथल्या बायकांनी मला आक्रोश करून सांगितलं की ह्याला कसंही करून अटक करा. हा गोट्या गीते कोण आहे? तर कराडला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं कोर्टात म्हणजे पोलीस स्टेशनमधनं कोर्टात नेलं गेलं पोलिसांच्या गाडीत पुढे बसलेला जो व्हिडिओ आला तो गोट्या गीते. म्हणजे तो आणि कराड काय आहे त्यांची जवळीक किती आहे हे सगळ्यांना म्हणजे बीडमध्ये प्रत्येक माणसाला माहिती आहे. आणि अशी माणसं अशी दहशत माझ्याकडे त्याचे असंख्य फोटोज होते. एवढंच नाही मी हे सातत्याने तिथल्या SP ना देत होते. त्यानंतर मला माहिती येत गेली. मग कळलं त्यांनी जेव्हा मकोका लावलं तेव्हा SPनी सांगितलं की नाही आता आम्ही मकोका लावलंय त्याच्यावर त्या गोट्या गित्तेवर. मग तो फरार झाला तर मला तिथून त्यांची जी लोकेशन्स येत होती ती सुद्धा मी SPना देत होते. हे काही काम माझं नाहीये पण माझ्याकडे जी माहिती येत होती कंटिन्युअस फॉलोअप करून मी ती SPपर्यंत पोहोचवत होते. तरी आज तगायत त्याला अटक झाली नाही याचा अर्थ काय? व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.